नमस्कार मित्रांनो, आपल्या या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपला स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी च्या 2025च्या CET मध्ये विचारले गेलेले पोलीस भरतीचे गणिताचे प्रश्न। समोर वाढण्यापूर्वी मित्रांनो, एक गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि इम्पॉर्टंट वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा। चला तर आजचा बघूया पहिला प्रश्न। आजचा हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, काम आणि काळ। मित्रांनो, काम आणि काळ म्हणजे टाइम अँड वर्क, हे जे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला एक नवीन मेथडने हे प्रश्न सांगणार आहोत। म्हणजे कसं आहे की आपण जे हे प्रश्न आहेत नॉर्मल मेथडपेक्षा आपण एक वेगळी मेथड बघू, जे आहे LCM मेथड। ठीक आहे, तर ह्यामध्ये आपण बघणार आहोत की नाही का, जसा हा ए आहे, हा ए 12 दिवसात काम करतो आणि बी हा 18 दिवसात काम करतो। तर मित्र आपण काय करू की 12 आणि 18 ह्या दोघांचा काय करू, आपण LCM घेऊ। मित्र, मला खात्री आहे तुम्हाला LCM काढता येत असेल, नाही पण आलं तर नवीन लोकांना मी सांगू इच्छितो, LCM काढण्याची एक एक सोपी मेथड आहे। म्हणजे कसं आहे की तुम्हाला दोन संख्यापैकी जी सगळ्यात मोठी असते त्याच्या आपण काय करायचं, दुप्पट किंवा तिप्पट करायचं। म्हणजे इथे 18 ही मोठी संख्या आहे, तर इथे काय करू आपण की इथं जर मी दुप्पट केलं म्हणजे 2 गुणा केला तर याचे येते 36 आन्सर येते। आणि हे आपण 2 गुणा म्हणजे दुप्पट केला तर ह्यामध्ये बघायचं की जे लहान संख्या जी असते त्याच्या ह्यामध्ये भाग गेला पाहिजे। ठीक आहे, म्हणजे आपण बघू इथं की याचे 36 आहे, ह्यामध्ये 12चा भाग जातो, पूर्ण जातो आहे। ठीक आहे, तर कसं आहे म्हणजे हे LCM आपला आहे, म्हणजे 36 हा आपला LCM आहे। ठीक आहे मित्र, आता बघा, आता आपण प्रश्न सॉल्व्ह करूया। ठीक आहे, बघा मित्र, ए हा किती दिवसात काम करतो, हा काम करतो 12 दिवसात, आणि बी हा काम करतो किती दिवसात, 18 दिवसात। ठीक आहे, जर हे दोघे मिळून काम केलं तर किती दिवसात करणार। ठीक आहे, आपण काय करू, हे 12 आणि 18चा LCM मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर किती होतात, 36। म्हणजे मला सांगा, जर ए हा 12 दिवसात काम करतो आणि जर एका 12 दिवसात काम करतो, ठीक आहे, तर 36 ने डिवाइड केलं तर किती येणार, 3, आणि हा 18ने केला तर किती येणार, 2। म्हणजे ह्यांची हे काय मित्र हो, हे आहे यांची क्षमता, म्हणजे कार्य करण्याची क्षमता। ठीक आहे, हे आपलं आहे पूर्ण काम म्हणजे टोटल वर्क, आणि हे काय मित्र हो, त्यांचे दिवस, जे दिवस ते लोक घेतात पूर्ण काम कंप्लीट करायला। ठीक आहे, आता बघा मित्र, मला सांगा, जर हे इथं समोर प्रश्नामध्ये काय म्हणते, ए हा 12 दिवसात काम करतो, बी हा 18 दिवसात काम करतो। ठीक आहे, आणि जर त्यांनी 3 दिवस एकत्र काम केले, म्हणजे कसं त्यांना असं म्हणणं आहे की 3 दिवस जर त्यांनी एकत्र काम केलं तर कामाचा किती भाग शिल्लक राहतो। मला मित्र सांगा, 3 दिवस त्यांनी सोबत काम केलं, ए ची क्षमता किती आहे, 3, बी ची किती आहे, 2, दोघे मिळून किती झाले, 5। ठीक आहे मित्र हो, हे किती दिवस सोबत काम करतात, 3 दिवस, म्हणजे 5 गुणिला 3 किती झाले, 15। मला सांगा मित्र, आता ठीक आहे, आता आपलं हे काम काय, हे जे काम जे आहे झालेलं काम, म्हणजे हे काम झाला। ठीक आहे, उरलेलं काम किती आहे, मला सांगा, टोटल काम किती होता, 36, त्यापैकी काम किती झाला, 15, फर्स्टला किती, 21, म्हणजे हा किती आहे, उरलेलं काम आहे। आता आपल्याला विचारलं गेलं की टोटल काम पैकी उरलेलं काम किती, शिल्लक किती राहिलेलं, म्हणजे किती आपलं काम वाटलेलं आहे, 21, किती पैकी, 36 पैकी, ज्याला आपण हे केलं तर किती येणार, 3चा भाग गेला यामध्ये किती आला, 7 आणि इकडे 12 वडे। ठीक आहे, आपला आन्सर किती आहे, हा पहिला आन्सर आहे आपला जो आहे 7/12। ठीक आहे, चलो मित्र, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, हे पण काम आणि काळचाच क्वेश्चन आहे, पण मित्र यामध्ये असं आहे
की इथे कसं आहे की म्हणजे ए आणि बी हे मिळून काम करतात. म्हणजे ए आणि बी एक 6 दिवस करतात पूर्ण, नाही म्हणजे पूर्ण काम जो आहे 6 दिवसात करतात. बी आणि सी हे 8 दिवसात करतात. आणि ए आणि सी हे 12 दिवसात काम करतात. मित्र, याला पण आपण एल सी मेथडनेच करू. पण बघा, करायचा वेगळा एक म्हणजे पॅटर्न थोडा वेगळा आहे. बघा, ए प्लस बी किती दिवसात करते? हे करतात 6 दिवसात. ठीक आहे. बी प्लस सी किती दिवसात करते? 8 दिवसात करतात हे. आणि ए प्लस सी किती दिवसात करतात? 12. मला सांगा मित्र हो, याच्या एलसीएम किती येणार? मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात मोठी संख्या घ्यायची आणि त्याचं दुप्पट टिप्पट करायचं. म्हणजे मला सांगा आता ह्या इथे आपण काय घेऊ? म्हणजे इथे इथे कोणती संख्या मोठी? 12. हिचं आपण काय करू? दुप्पट करू. किती आला? 24. आणि बघा मित्रांनो, याच्यामध्ये 6चा भाग जाते का? 24मध्ये जाते 4दा. 8चे जाते का? जाते 3दा. म्हणजे आपला एलसीएम किती आला? 24. ठीक आहे. बघा, आता मला सांगा, हे ए प्लस बी म्हणजे हे 6 जे आहे, 6च्या कितीदा जाते? ते 4दा. आणि 8च्या कितीदा? 3दा. 12च्या कितीदा? 2दा. ठीक आहे. मला सांगा, हे सगळ्यांची क्षमता आलेली आहे 4, 3 आणि 2. ठीक आहे. पण हे मित्र कसे आहे? म्हणजे ए प्लस बी मिळून हे 4 दिवसामध्ये काम कर, म्हणजे 4 इफी क्षमता यांची वाली. बी प्लस सीची मिळून सनी 3 आहे. ए प्लस सीची मिळून 2 आहे. ठीक आहे. आता आपल्याला विचारलं किती आहे, की जर ते त्यांनी मिळून काम केलं तिघांनी तर किती वेळ लागेल? आता मला सांगा, मी यांना ॲड करतो. किती झालं हे? म्हणजे 4 प्लस 3 प्लस 2 किती झालं आहे? 4 आणि 3 7 आणि 2 9. ठीक आहे. 9 झाले. आता मला सांगा, हे 9 आहे. पण मित्र मला सांगा, हे कसं, हे एफिशियन्सी आहे म्हणजे क्षमता यांची कसं मिळून आहे, म्हणजे दोघांची मिळून आहे. म्हणजे कसं आहे की इथे कसं होतं की ए प्लस बी. ठीक आहे. मग काय होता? इथे बी प्लस सी. एक मिनिट मी रेस करून घेतो. ठीक आहे. चलो बघा, ए प्लस बी प्लस इथे काय होता? बी बी प्लस सी. मग नंतर काय होता? इथे सी प्लस ए. मित्र, इथे किती आला म्हणजे मला सांगा, इथे किती येणार? म्हणजे 2 ए प्लस 2 बी प्लस 2 सी असं होणार. आणि आपलं इथे मला सांगा, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती दिली होती आपण? इथे 9 टोटल आपण गिनली होती. ठीक आहे. तर मला सांगा, इथे ए प्लस बी प्लस सी म्हणजे ए प्लस बी प्लस सी ची एकूण किती इफिशियन्सी आली? 9/2. ठीक आहे. म्हणजे किती? सरासरी 4.5. ठीक आहे. आता आपण बघूया क्वेश्चन बघूया. बघा, टोटल काम किती आपला? 24. ठीक आहे. आपल्याकडे पूर्ण क्षमता किती आहे? तिघांची मिळून प्रत्येकी वेगवेगळे जे आपण काढले ते होते किती? 9/2. ठीक आहे. 3चा कितीचा गेला? इथे 3चा गेला. इथे 8दा. म्हणजे हे किती आला? 8 2 16 झाला. आणि हे 3. इथे कितीपर्यंत जाते? म्हणजे अप्रॉक्सिमेट जाईन आन्सर मित्रांनो. इथं याचा आन्सर किती येणार? 5 या 15 15 पॉईंट समथिंग 1/3. म्हणजे हे आपण इथे अप्रॉक्सिमेट 5 दिवस मारू शकतो. म्हणजे आन्सर हा 5 दिवस आपला आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन हा मित्रांनो, हा पण एलसीएमच्याच हे आहे क्वेश्चन आहे. म्हणजे कसं बघा, तुम्ही नेहमी बघितलं असेल की म्हणजे हे आता इथे फवारणीच्या यंत्रणा दिलेली आहेत. म्हणजे की ते यांच्या टायमिंग दिलेला आहे की जसं 20 मिनटं, 30 मिनटं, 40 मिनटं आणि 60 मिनिटेच्या अंतराने फवारते. ठीक आहे. तर कधी तुम्ही याच्या आणखी क्वेश्चन बघितलं असेल, कोणते सिग्नल असतात की कोणते, की एक सिग्नल 20 मिनिटांनी, 30 मिनिटांनी, तर नेक्स्ट सिग्नल किती मिनिटांनी वगैरे ते पुन्हा भेटतील एकसोबत, असेच क्वेश्चन राहतात. ठीक आहे. चला तर आता ह्याला पण आपण असंच करणार आहोत. म्हणजे की एलसीएम. मित्र, ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा सगळ्यात एकदम सोपी जो म्हणजे मेथड आहे ते आहे एलसीएम. एलसीएम घ्यायच्या याच्या. म्हणजे कसं बघा, आणि एक गोष्ट मला सांगा, आता एलसीएम घ्यायचा तुम्हाला मी एक सोपा तरीका सांगितला आहे. म्हणजे जी सगळ्यात मोठी संख्या असते तिथे दुप्पट किंवा तिप्पट करायचं. मला याच्या सांगा, सगळ्यात मोठी संख्या किती आहे? त्याच्याचा 20 आहे.
30 आहे, 40 आहे, 60 आहे. ठीक आहे. तर मला सांगा याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आपली 60 आहे. मी ते 60 एलसीएम घेऊ शकतो का? घेऊ शकतो. पण मला सांगा मित्र, इथे 20चा भाग जातो, 30च्या पण जातो, पण 40च्या नाही जात. तर इथे काय करू आपण, याला 2 गुणेला करू. म्हणजे किती होईल? 120. 120 झाला. ठीक आहे. तर मला सांगा की 120 मध्ये आता 40चा पण भाग जातो, 30चा पण जातो, 20चा पण आणि 60च्या पण सुद्धा जातो. ठीक आहे. तर मला सांगा की हे जे फवारे आहेत एकदा पुन्हा एकत्रित कधी येणार, म्हणजे 120 मिनिट नंतर. ठीक आहे. मला सांगा आता 120 मिनिट म्हणजे किती झालं? 2 तास. ठीक आहे. आता मला सांगा, जेव्हा फर्स्ट टाइम, जे पहिल्यांदा जे सकाळी किती वाजता एकत्र आले होते, ते फवारले होते, म्हणजे 6:45 ते एकदा फवारले होते एकत्र सोबत. ठीक आहे. तर आता 2 घंटे नंतर पुन्हा सोबत येणार, ते फवारणार. तर किती वाजता येणार ते? 8:45. म्हणजे सकाळी 8:45. हा राहिला आपला पहिला क्वेश्चन, पहिला आन्सर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हा पण बघितला गेला तर काळ आणि कामचाच प्रश्न एक प्रकार आहे. पण इथे कसं असतं की नळ आणि टाकीचा आपण यूज करतो. ठीक आहे मित्र, मग मला सांगा इथे काय म्हणतं की एक नळ आहे जो नाही का 15 तासामध्ये भरू शकतो, आणि दुसरा जो नळ आहे तो 25 तासामध्ये रिकामा करू शकतो. म्हणजे इथे बघा मित्रांनो, तिथे कसं होतं म्हणजे की एक मित्र होता, तो एक काय करत होता की एक काम एक दिवसा म्हणजे 6 दिवसामध्ये करत होता, आणि दुसरावाला 8 दिवसामध्ये करत होता. इथे कसं आहे की एक काम करतो आणि एक बिघडवतो. म्हणजे बघा, म्हणजे एक नळ आहे, असे 2 नळ तर लागलेले आहेत. ठीक आहे. पण एक काय करतो की एक हा 15 तासामध्ये भरू शकतो. म्हणजे ए जो आहे हा काय करतो, 15 तासामध्ये भरतो, आणि ह्याला बी जो आहे हा काय करतो, बी 25 तासामध्ये रिकामी करू शकतो. तो आपण याला काय करू, मायनस साईन असा लावू. म्हणजे बघा इथे पण आपण एलसीएमच घेऊ. आता मला सांगा दोघांचे एलसीएम काय होणार. मी तुम्हाला सांगितलं सोपी मेथड आपली काय आहे की 25, सगळं जे मोठी संख्या असते, जसं इथे 25 आहे, एलसीएम घ्यायचा सगळ्यात सोपा उपाय आहे. याला दुप्पट किंवा दुप्पट केला तर किती येणार, 50. 50 होऊ शकते, पण इथे 15चा भाग नाही जात. तर आपण इथं 25ला कितीदा करू, आणखी तिप्पट करू, म्हणजे किती येईल, 75. 75 मध्ये मित्रांनो 15चा भाग जातो. ठीक आहे. तर इथं आपला एलसीएम किती आला, 75. ठीक आहे. आता बघा मला सांगा 15च्या 75 मध्ये कितीदा भाग जातो, 5दा, आणि 25चा कितीदा, 3दा. ठीक आहे. आता मला सांगा हे आपण जो काम ए काय करत होता की 15 तास लागतं त्याला भरायला, आणि जो बी आहे त्याला तो काय करतो 25 तासामध्ये रिकामी करतो टंकीला. तर मला सांगा इथे हे तर प्लसमध्ये येईल. मी सांगितलं अगोदर हे बी कसा मायनसमध्ये आहे, सेकंडवाला जो नळ आहे. तर इथे आपण हे जी इफिशियन्सी आहे हा कमी होईल, म्हणजे इथे पण आपण मायनस साईन घेऊ. ठीक आहे. आता मला सांगा की ए ए काय करतो, ए हा याची इफिशियन्सी आहे 5, आणि बी ची किती आहे, -3. ठीक आहे. तर मला सांगा 5 - 3 किती आला, 2. म्हणजे टोटल इफिशियन्सी किती आली, टोटल क्षमता किती आहे, 2. ठीक आहे. आता मला सांगा 75ला 2 ने भाग दिला तर किती आला, 37.5 होते हे. आता 37.5 म्हणजे 37.5 म्हणजे 37 तास आणि 30 मिनिट. ठीक आहे. म्हणजे आपला हा तिसरा आन्सर आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न हा आहे आपला मित्र हो. पुन्हा एकदा आपण हा आता काम आणि काळचे प्रश्न संपलेले आहेत. हे बघा थोडं आपण बघूया आता एलसीएम आणि एचसीएफ. ठीक आहे. याच्यापैकी हा प्रश्न बरेच तुम्ही बघितलं असं मित्रांनो की हा पॅटर्न जो आहे ना हा खूप म्हणजे फेमस पॅटर्न आहे, आणि तुम्हाला कसा हे जो परीक्षा करते ते कसा नेहमी विचारत असतात. ठीक आहे. तर कसं आहे जगा एक म्हणजे प्रश्न हा म्हणतो की 2 संख्याच्या मसावी 6 आहे आणि त्यांच्या लसावी 72 आहे. एक संख्या जर 18 असेल तर दुसरी संख्या कोणती. मित्र याच्यासाठी एक फॉर्म्युला म्हणजे एक ट्रिक असते, म्हणजे एक फॉर्म्युला आहे, मेथड आहे, सोपी आहे. बघा म्हणजे इथे काय असतं की आपल्याला नाही का म्हणजे एचसीएम आणि एलसीएम इथं दिलेलं आहे. पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढावी लागते.
बघा HCF काय इथे LCM फॉर्म्युला बघा, LCM इंटू HCF इज इक्वल्स टू काय होते, हे फर्स्ट नंबर आणि इथे सेकंड नंबर. ठीक आहे. बघा मित्र आपल्याकडे आता बघू आपण इथे की आपल्याकडे गिवन काय काय म्हणजे दिलेला काय काय. ठीक आहे. LCM म्हणजे हे आपला लसावी आणि हा आपला मसावी. ठीक आहे. आणि आपला पहिली संख्या आणि दुसरी. ठीक आहे. हे संख्या आपली पहिली आणि दुसरी. ठीक आहे. तर आता मित्रांनो बघा, मला सांगा इथे आपल्याला गिवन काय काय, आपल्याला काढायचं काय आहे. आपल्याला विचारलं गेलेलं आहे की दुसरी संख्या सांगा, पण आपल्याकडे गिवन काय काय ते बघा. लसावी किती दिलेलं आहे आपल्याला 72 आणि मसावी किती दिलेलं आहे आपल्याला 6 आणि सोबतच आपल्याला एक संख्या दिलेली आहे, कोणती पण मी याला पहिलीवाली अजूम करून देतो. म्हणजे पहिली जी संख्या आहे ती आपल्याला किती दिली 18 आपला आणि दुसरी आपल्याला विचारली गेलेली आहे. ठीक आहे. तर मित्र हो बघा, मला सांगा इथं इथं आता आपण भाग देऊ. म्हणजे इथं बघा मला सांगा 18च्या इथे किती जाईल 4 म्हणजे इथे किती आला 6 चौक 24. बघा म्हणजे हे जे दुसरी जे संख्या आहे हे किती आहे 24 आणि आपला जो हा पहिलाच आन्सर आहे तो आहे 24. ठीक आहे मित्रांनो, आपण वळूया आता पुढच्या आपल्या प्रश्नाकडे. हा सुद्धा मित्रांनो LCM HCF म्हणजे लसावी मसावीचा खूप प्रश्न आहे. बघा तर मित्रांनो देखो पहा, म्हणजे मागचे प्रश्न सारखंच ह्या प्रश्नासाठी पण एक म्हणजे ट्रिक समजा तुम्हाला सांगतो, म्हणजे फॉर्म्युलाच आहे. बघा इथे काय असते, इथे पण LCM इज इक्वल्स टू म्हणजे HCF इंटू पहिली संख्या आणि हे दुसरी संख्या. ठीक आहे. बघा मित्रांनो इथे LCM म्हणजे आपला काय होता लसावी इज इक्वल्स टू हे मसावी आणि आपला हे फर्स्ट नंबर या सेकंड नंबर. ठीक आहे. इथे आपल्याला मसावी दिलेला आहे मित्रांनो, लसावी काढायचा आहे. मसावी काय म्हणते इथे आपल्याला, मसावी आहे आपल्याकडे 9. ठीक आहे. पहिली संख्या म्हणजे आपल्याकडे इथे रेशो दिलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला संख्या नाही दिल्या मित्रांनो, पण इथं आपण ॲझ्युम करू की संख्याच्या आहे. ठीक आहे. हे 5 आणि 7 हे जो दिलेलं आहे, म्हणजे इथे बघा कधी कधी रेशो दिलेला असते, कधी इथे संख्या पण दिली असते मित्रांनो. हे ट्रिक आहे म्हणून तुम्हाला सांगतो. एक्स वगैरे घ्यायची म्हणजे जरूरत नाही आहे, काही गरज नाही आपल्याला. बघा म्हणजे इथं 9 आणि एक 9 इंटू मग पहिली संख्या कोणती आपली 5 आणि दुसरी काय होती आपली 7. म्हणजे किती झाला आपला हा 9 इंटू हे 5 7 35. ठीक आहे मित्र हो. इथे म्हणजे हे बघा आता हे किती आला 35. मी इथे 10 म्हणजे असं ॲझ्युम केला की मल्टिप्लाय 10 करतो आणि इथं मायनस करू. आता किती 35 मायनस करू आपण, म्हणजे किती आला आपला हे आला 5 आणि किती आला हे 3 म्हणजे आपला 315 हा उत्तर आहे. म्हणजे हा आपला पहिलाच आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला हा डिस्काउंटवर आहे, नफा आणि तोटा. ठीक आहे मित्रांनो, पर्सेंटेजचा प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा मी तुम्हाला पर्सेंटेज आपण हा प्रश्न सॉल्व्ह करण्या अगोदर ना म्हणजे काही गोष्टी आहेत ते सांगतो. म्हणजे काही काही म्हणजे पर्सेंटेज असतं जसं की त्यांना आपण नाही का पर्सेंटेजला फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. म्हणजे बघा मला जर मला लिहायचं आहे की 10%, तर मित्र याला मी लिहू शकतो की जसं 10 आणि कोणती पर्सेंटेज म्हटलं म्हणजे की 100. प्रत्येक वस्तू ही आपल्या स्वतःमध्ये 100% असते. ठीक आहे. तर आपण पर्सेंटेजच्या साईन हटवला तर त्याच्यासाठी काय करावं लागते, इथे 100ने डिवाइड करावं लागते. मला सांगा आता हे 1 0 कटला तर किती येणार 1/10. म्हणजे हा 10% जर मला कधी 10% म्हटला तर मी काय करणार 1/10 असं लिहिणार. तसंच मला सांगा 20% म्हटला तर मी काय करणार 20/100 म्हणजे किती 1/5. ठीक आहे.
हे तर नॉर्मल आहे. ठीक आहे. आता मला सांगा, तर काही काही का कधी कधी का होते की म्हणजे हे तर फ्रॅक्शन झालं, पण मला सांगा, जर तुम्हाला मला सांगा की जर तुम्हाला एखादा विचारलं की एक 100 रुपयाची वस्तू आहे, याच्या 10% काढा, तर मला सांगा आता तुम्ही काय करणार? हे 100 रुपयाची वस्तू आहे भावा, आम्ही काय करू, याला 10% काढू, म्हणजे काय करू, 10% असा समोर जाऊन याला असा करू, आणि काय करू की 10% म्हणजे असं होतं, सरांनी सांगितलं होतं. ठीक आहे. 10% ह्याचं काटला, हे केला, हे शून्य काटला, हे शून्य काटला, म्हणजे काय आला की 10 रुपये. म्हणजे 10 रुपये, 100 रुपयाची वस्तूच्या 10% किती होते? 10 रुपये. ठीक आहे. पण मला मित्रांनो सांगा, एवढा मेथड करायची, एवढा सॉल्व करायची गरज आहे का? आपण काय करू बघा, मी तुम्हाला सांगतो, पॉईंट मेथड म्हणजे पर्सेंटेजला अगदी आपण पॉईंटनी, तुम्ही पाहता बरोबर सांगणार की 10%, सर 10%, 100च्या 10% 10 रुपये होते, 50च्या 10% सर 5 रुपये होते. बघा, हे बघा 100 रुपये. ठीक आहे. मला सांगा, जर मित्र तुम्ही मागून एक इथे जर पॉईंट लावला, ठीक आहे, पॉईंट लावला तर काय होणार? हे 10 रुपये. मला सांगा, हे जर पॉईंट तुम्ही लावला तर काय झाला? पॉईंट एक शून्य हटला, पॉईंटच्या नंतर किती पण शून्य वाढवले तर मित्रांनो काय त्याचे काही अर्थ नसते. तसंच मला सांगा, मागून जर मी एक शून्य इथे लावला तर काय होणार? हे काय झाला? 10. तर हे काय? 10%. एक शून्य लावला तर किती मित्रांनो? 10%. मला सांगा, जर मी इथे 2 शून्याच्या जेवढं जर लावला तर काय होणार? 1%. ठीक आहे. हे समजलं मित्रांनो तुम्हाला? पुन्हा एकदा सांगतो, मला सांगा, जर 100 रुपयाची वस्तू आहे आणि ते 100 रुपयाला जर मी मागून जर पॉईंट लावत आहो एक संख्या नंतर, म्हणजे मागून, ठीक आहे, मागून जर लावत आहो, तर मला सांग, एक संख्या नंतर जर पॉईंट लावला तर मला सांग, पॉईंटच्या नंतरची काही व्हॅल्यू, किती पण शून्य लावला, किती पण संख्या लावली, काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे. तर अगोदर किती किती राहिले? 10. तेच आपलं 10%. 10% म्हणजे किती? 100च्या 10% म्हणजे किती? 10. तसंच मला सांगा, 2 संख्याच्या नंतर मी जर मागून पॉईंट लावला तर किती जाणार होणार? 1%. म्हणजे किती? 100च्या 1% किती होते? 1. ठीक आहे. चला आता समोर वाढू, आपण क्वेश्चन, प्रश्नाकडे वाढू. एक मिनिट मी इरेज करून घेतो हे. बघा आता, एक मिनिट, पेन सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे. बघा, मला सांगा आता क्वेश्चन काय म्हणते इथे, काय म्हणते बघा, काय म्हणते की एका व्यापाऱ्याने त्याची मालाची किंमत काय केली? खरेदीपेक्षा 40% जास्त छापतो. ठीक आहे. आणि त्यावर 15% सूट देतो. मला सांगा, मी असं ॲझ्युम करून चालतो की हे जे वस्तू आहे ही कितीची आहे? 100 रुपयाची आहे. ठीक आहे. तो काय करतो की 40% जास्त छापतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की मला सांगा की 1% म्हणजे 10, एक मागून जर पॉईंट लावला मी तर काय होतं? 10%. तर मला सांगा, असे मला मला आता 40% पाहिजे, तर मी काय करणार? एक पॉईंट लावला, 10 रुपये मिळाला, हे किती झाला? 10%. तर मला मी 4ला गुणीला केलं याला, तर किती झाला? 40 मिळाला मला. हे झालं आपला किती? 40 रुपये. ठीक आहे. म्हणजे मला सांगा, त्याने जे वस्तू होती 100 रुपयाची, ते कितीला मार्क केली, म्हणजे छापली किती जास्त, त्याची अंकित किती केली त्याला त्याला केली त्याने 140 रुपयाची. ठीक आहे. आता मला सांगा, आणि तो काय करतो? त्यावर तो नाही का 15%ची सूट देतो. मला सांगा, 10% म्हणजे किती? मी तुम्हाला सांगितलं 1 पॉईंट. ठीक आहे. आता मला सांगा, इथे 140वर जे मी पॉईंट लावला ते किती झाला? हे 14. हे किती आहे? 10%. ठीक आहे. हे अंकित मूल्य आहे मित्रांनो. ठीक आहे. हे जे छापलेलं जे किंमत आहे मालावर, ते किती आहे? 140 रुपये छापलेली किंमत आहे, जी त्यांनी 40 रुपये 40% एक्स्ट्रा ठेवली, म्हणजे वाढवून ठेवली. ठीक आहे. आता मला सांगा, 140 आहे, त्यावर त्यांनी 15 रुपयाची सूट दिली. मी काय केलं? मागून तुम्हाला असं सांगितलं की एक मागून जर पॉईंट लावला तर किती आन्सर, म्हणजे 10% होतो. आता बघा, 10% म्हणजे किती झाला इथे? 14. आता मला सांगा, 5% काढायचं आहे, मी काय करणार? 14ला डिवाइड बाय 2 म्हणजे किती आला? मला किती मिळाला? 7. हे किती आहे? हे झालं आपलं 5%. ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला किती पाहिजे होतं मित्रांनो? सूट किती पाहिजे होती? 15%. मला 10% आणि 5% दोघेही मालूम आहे. किती आहे? 10% किती होते? 14. 5% किती होते? 5.
असं एक मिनिट सॉरी सर, एक मिनिट guys. बघा 10% किती झाला होता 14, आणि 5% किती होणार अर्धा, म्हणजे किती झाला 7. ठीक आहे, टोटल किती झाला आपला, हे झाला 21. म्हणजे हा आपला किती आहे 15%, म्हणजे 15% झाला. ठीक आहे, आता मला सांगा टोटल आपल्याकडे किती रुपयाची वस्तू त्याने छापली होती, 140ची. आपल्याला सूट किती मिळाली 21 रुपयाची. ठीक आहे, उरलेला किती 119. तर मला सांगा जे आपली जे वस्तू होती ती अगोदर आपण किती रुपयाच्या एक्झूम केली होती, 100 रुपयाची. आणि आपण मला सांगा विकली कितीला त्यांनी 119ला. म्हणजे जे त्याचा नफा होता किती झाला 19 रुपयाचा. हा जो आपला दुसरा जो ऑप्शन आहे त्याचा आन्सर आहे 19. चला वळूया समोरच्या प्रश्नाकडे. आपला जो समोरचा जो प्रश्न आहे तो आहे प्रॉफिट आणि लॉसचा. ठीक आहे, बघा ह्यामध्ये काय म्हणतो की एक पेन आहे, जर तो 40 रुपयाला विकत घेतला, म्हणजे एक, ठीक आहे, म्हणजे मी दुकानात गेलो आणि काय केलं की 40 रुपयाला एक पेन विकत घेतला. ठीक आहे, आणि काय केलं दुसऱ्याला हे 50 रुपयाला विकला. तर मला सांगा याच्यामध्ये प्रॉफिट किती झाला, म्हणजे नफा किती झाला, ते पण पर्सेंटेजमध्ये सांगायचं. मला सांगा मित्र, मी ना 40 रुपयाचा पेन घेतला, होलसेल दुकानामधून 40 रुपयाचा पेन घेतला आणि त्याला 50 रुपयाला विकला. ठीक आहे, 50 रुपयाला विकला. तर मला सांगा किती प्रॉफिट, म्हणजे 10 रुपयाचा मला काय झाला प्रॉफिट झाला, म्हणजे मला नफा झाला. ठीक आहे, मला सांगा आता हे 10 रुपये जे आहे, हे जे प्रॉफिट मला झाला हे किती रुपयावर झाला, म्हणजे मी घेतलं कितीला होती वस्तू, हे 40 रुपयाला. ठीक आहे, मला सांगा आता हे किती दे जाते, म्हणजे हे आता मी जर हे केला एक मिनिट म्हणजे हे किती, म्हणजे हे एकदा आणि हे किती याला, हे याला आपला 0 टाकून 1 आणि 4. ठीक आहे, हे याला. आणि मला सांगा, मला तुम्हाला अगोदरच सांगितलं मला हे 1 आहे आणि 4 आहे, याला जर मला पर्सेंटेजमध्ये करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं 100ने. हे एकदा गेला आणि हे कितीदा 25दा. पण मित्र मला सांगा असं काय काय पर्सेंटेज असतं, जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं, म्हणजे 1/10 म्हणजे हा किती होते 10% होतो. तसंच 1/5 म्हणजे हा किती झाला, हा 20% होतो. तसंच 1/4 म्हणजे सुद्धा मित्र हो हे 25% होते. ठीक आहे, 1/3 म्हणजे हा 33.33 होते. ठीक आहे, असे काही काही मित्र म्हणजे फ्रॅक्शन आहेत जे आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला परीक्षेमध्ये टाइम वाचतो. ठीक आहे मित्र हो. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे आपला हा दुसरा ऑप्शन जो आपला 25%. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.